कसला विचार करताय? नाही, कसला नाही. सगळं सुरळीत पार पडलंय, मग आता कसला विचार करताय? सुलेखाचा. वाड्यावरचं तिचं वागणं मला जरा विचित्र वाटतंय. मलाही जाणवलं, फक्त बोलले नाही. आणि तुम्ही होतात ना, म्हणून निर्धास्त होते. सुलेखा ज्या पद्धतीने वाड्यावर वागत होते ते पाहून कोणालाही प्रश्न पडेल की ही सुलेखा आहे. मला तर प्रियाची धास्तीच होती, म्हणून सतत माझं तिच्याकडे लक्ष होतं. माझंही. पण प्रियाच्या वाटेला जाणं दूर, सुलेखाने बघितलंही नाही तिच्याकडे. मनातलं मनात ठेवण्यात हुशार आहे ती. काही जणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात. तिच्याकडे खायच्या दातांची कमी नाही आणि दाखवायची. जी मुलगी काल प्रियाबरोबर वेगळं वागते आणि आज वेगळं वागते, ती उद्या कशी वागेल सांगता येत नाही. मला मुळात एक गोष्ट कळत नाहीये, ती वाड्यावर आली कशासाठी होती. मला नाही वाटत मनातलं सगळं विसरून स्वच्छ मनाने येणं तिला शक्य आहे. तिला नक्की काहीतरी मिळवायचं होतं. पण काय? भोग भोगून झालेत सगळे. या जन्मातले आणि गेल्या जन्मातले सुद्धा. विश्वासाने जाऊ दिलं तिला आणि विश्वासघात हाती आला. आता नाही, आता स्वतःच्या सावलीवर सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही. मला स्वतंत्र व्हायचंय, सर्वशक्तिमान व्हायचंय. मला हवा होता त्यांचा सर्वनाश, आणि मिळालं हे शुभ कार्याचं प्रतीक. स्वस्तिक. मला हे नकोय, हे हवंय. आणि यासाठी आता मला गमावलेली सगळी शक्ती परत हवी. मला माझ्यातला वणवा परत हवाय. डोळ्यातला विखार परत हवाय मला. देशील? मला माझ्यातली इंदुमती परत हवी. प्रतिज्ञा तेव्हाही केली होती आणि आजही करते. शास्त्री कुळाचा नाश हाच माझा ध्यास. कसा झाला सोहळा?
हो, छान छान झाला. व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. मस्तच झाला. वाटलं तू असायला हवं होतंस. आय मीन तुला चेंज मिळाला असता थोडा. कदाचित. इनफॅक्ट पियूलाही तसं वाटलं आणि म्हणून तिने फोन सुद्धा केला होता तुला, पण तू बिझी होतीस बहुतेक. माहिती आहे. आय मीन मी नंतर करणारच होते, पण कामाच्या ओघात राहून गेला. कोण कोण आलं होतं सोहळ्याला? सगळे शास्त्री कुटुंबीय होते. आणि हो, ती सुलेखा पण होती. सुलेखा ती पण होती तिथे? समहाव मला तिच्याशी बोलावंसं नाही वाटलं. का कोणास ठाऊक. पण पियूची मात्र तिच्याशी खूप छान गट्टी जमली. काय बोलत होत्या दोघेही कोणास ठाऊक. मी भेटल्यानंतर विचारेन तिला. तू तिची नको काळजी करूस. मी कशाला तिची काळजी करेन. मला पियूची काळजी वाटते. मलाही तिचीच काळजी वाटत होती, म्हणून तर मी तिथे. काय तिथे काय? तू तिथे पियू बरोबर होतास ना? मला निघायला हवं. पियूची तयारी झाली असेल तर. हो, पियू म्हणजे मी तिला सांगितलं होतं तू येणार आहेस. तिची तयारी झाली असावी बहुत. पियू पियू झालं आवरून निघूया. बाबा मला म्हणजे नाही बाळा, तू काय प्रॉमिस केलं होतंस मला? तुम्ही आला असता तर. बाळा, मला इथे कामं आहेत ना. आणि पियू, जेव्हा तू इथे माझ्या बरोबर नव्हतीस तेव्हा मी तुला मिस करायचो. तुझी खूप आठवण यायची मला. आता 4 दिवस तू माझ्या बरोबर होतीस. आईला तुझी आठवण येत नसेल? निदान आईसाठी तरी. आणि एक गंमत सांगतो. प्रॉमिस? प्रॉमिस. मी आले बॅग घेऊन. आई येते मी. थँक्स वन्स अगेन. चल. प्रिया, किती फोन केलेत पाहिलंस? अगं पण मी फोन नाही करतायत. मी गाडी पार्क करत होतो. म्हणलं कशाला तुझे पैसे वाया घालवायचे. अच्छा, म्हणजे तुला फोन करते ते मी पैसे वाया घालवते? तसं म्हणलं का मी? अगं कशाला उगाच. उगाच म्हणजे मी तुला उगाच फोन करते? नाही तसं नाही. बस तिकडे गपचूप.
काही ऐकून घ्यायचं नाही मला तुझं. बस तिकडे लवकर. उशिरा आलास ना वाड्यावर. आता हे फोटो बघायचे गपचूप, कळलं? वाव, फोटोज. लवकर आला असतास तर तू सुद्धा असला असतास या फोटोंमध्ये. हरकत नाही, आपण फोटोशॉपवर टेस्ट करून टाकूयात माझे फोटोज. फालतू जोक मारू नकोस. आधी ते फोटो बघ आणि कौतुक कर माझं. चल सुरू. वाह, क्या बात आहे, मस्त आहेत फोटो. खोटं कौतुक नकोय, फोटो बघ आधी. ए प्रिया, खरंच छान आहेत का फोटो? कसले गोड दिसतात सगळे. मी सुरुवातीला तिथे नसलो ना तरी फोटो इतके बोलके आहेत की फक्त साऊंड ट्रॅक नाहीये, आता सगळं कळतंय काय काय धमाल केली आहे तुम्ही. यात ना माझा एक फेवरेट फोटो आहे, माझा आणि प्रथमेशचा. क्लास आलाय. हो, कमाल आहे. का? नाही, प्रथमेशचा मी समजू शकतो, पण तुझा. ए स्वप्नील. सॉरी, जस्ट किडिंग. ठीक है ठीक है, माफ किया. प्रिया, खरंच छान आहे तो फोटो. मी आधी यायला हवं होतं. एनिवे, हे फोटो मला मेलवर पाठवून दे. म्हणजे मी नीट बघेन, कारण आता मला जरा जायचंय. मी घाई येते. बरोबर? हो हो. नाही म्हणजे नाही नाही, निघ. अगं प्रिया, उठ. मला ऍक्च्युअली. जा लवकर. अगं तू माझा. दादा, याला बाहेर काढ. माझं ऐकून तरी घे. नाही, जा. काय बघताय? हे जे काही चाललंय ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला कधी कधी याच्या वागण्याचा अर्थच कळत नाही. त्या बर्वेबाईंचा गाळा काय पकडतो, मनीषाच्या घरामध्ये सुलेखाचा फोटो त्या फिश टँक मध्ये काय टाकतो, आणि त्याच सुलेखाशी मनमोकळेपणे वागतो. मला खरंच काहीच कळत नाहीये. मलाही आश्चर्यच वाटलं. ज्या गोष्टीची भीती होती तसं काहीही घडलं नाही. न सुलेखानं काही केलं, न प्रथमेश तिला घाबरला. मी या सगळ्या गोष्टींचा एकमेकाशी संबंध लावूच शकत नाहीये. याचं कोणतं वागणं खरं तेच कळत नाही. आपण त्याच्या मनाला त्रास होऊ नये म्हणून एवढी धडपड करतोय, आणि हा मात्र त्याच्या मनाला हवं तसंच वागतो. प्रथमेश, ए बाळा, राहू दे. आता तू काहीतरी त्याला विचारणार, तो काहीतरी भलतंच उत्तर देणार, मग आपणच कन्फ्यूज होणार, आणि या सगळ्याचा त्रास त्यालाच होणार का? हे सगळं कधी आणि कसं संपणार आहे कोणास ठाऊक. नका काळजी करू, खरंच. लहान आहे तो खूप अजून. काळजी नाहीये करत, विचार करतो राधा, उपाय शोधतोय. पण तो हा लहान असतानाच शोधायला हवा.
उद्या हा असाच मोठा झाला तर काळजी करण्याशिवाय दुसरं काहीच हातात राहणार नाही आपल्या. दिशाभूल करते. काय? अगं जुनी पद्धत आहे तिची. सगळ्यांना एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करायला भाग पाडायचं आणि मग आपला कार्यभाग साधायचा. दादा तुला काय वाटतंय? तू का गप्प आहेस? समजा मनीषाला सुलेखाने मारलंच नसेल तर? दादा रे काय बोलतोयस? मी फक्त शंका विचारतोय, मी कुठलीही स्टेटमेंट करत नाहीये. पण तुम्हाला असं का वाटतंय? समजा आपण असं धरून चालू की मनीषाचा मृत्यू खेळता खेळता ढकलाढकलीत पाण्यात बुडून झाला असेल तर? अरे पण मनीषा एक्सपर्ट स्विमर होती. पण मग प्रथमेशचं काय? सुलेखा समोर आल्यानंतर प्रथमेश एवढा शांत कसा राहू शकला? म्हणजे याआधी सुलेखा समोर प्रथमेश ज्या पद्धतीने वागलाय ते फक्त प्रथमेशचं असं वागणं. खरं तर धक्का या गोष्टीचा बसलाय की आपण सुलेखाविषयी केलेले अंदाज खोटे ठरतात की काय. म्हणूनच तर म्हणाले ना मी, सुलेखाची ही पद्धतच आहे. म्हणजे समोरच्याला आपल्याविषयी गृहीतकं बनवायला लावायची आणि मग तीच खोटी ठरवून दिशाभूल करायची. पण मग प्रथमेशचा काय? तो कशाला खोटं वागेल? अरे प्रथमेश लहान आहे आणि सुलेखा आपल्याला फसवू शकते, तर प्रथमेशचं काय? नाही नाही, मला उलट वाटतंय. एक वेळ तिच्या वागण्यामुळे आपण फसू, पण मनीषा नाही, म्हणजेच प्रथमेश नाही. पण ज्या अर्थी ती यात सुद्धा यशस्वी ठरली आहे त्या अर्थी आता आपल्याला अधिक सावध राहावं लागणार. मला इतकंच म्हणायचंय की आत्ताचं तिचं हे वागणं संशयास्पद कमी, धोकादायक जास्त आहे. कारण तिला असंच वाटत असणार की आपण तिच्या चांगुलपणाला भुलतोय. दादा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, निदान यापुढे आणखीन काही आपलं नुकसान होण्याआधी.